अंजली दमानिया यांनी काही सीडीआर समोर आणलेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रुपाली चाकणकर आणि काही नेत्यांच्या खरात सोबत झालेल्या संवादाचे हे डिटेल्स त्यांनी दिलेत। अंजली दमानिया यांच्या दाव्याच्या नंतर त्यांच्याकडे नेमका सीडीआर आला तरी कुठून असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला। ते आरोप अंजली दमानियांनी फेटाळलेत। नॉनसेन्स म्हणत त्यांनी सुषमा अंधारे यांच्यावरती टीकाही केली आहे। मी अनधिकृत गोष्टी मागत नाही, माझ्याकडे माहिती आली ती मी यंत्रणांना पाठवली, मला सीडीआर कसे मिळाले याची जरूर चौकशी करा असं प्रति आव्हान देखील दमानियांनी दिलंय। यावेळेला अंजली दमानिया यांना अश्रूही अनावर झाल्याचं बघायला मिळालं। ते म्हणाले ना की यांच्याकडे आले कुठून, यांनी केलं काय, यांनी मागितलं काय, तर कोणाकडनंही मी कधी जन्मात अशा इल्लीगल गोष्टी मागत नाही, असले इल्लीगल धंदे करत नाही। आणि माझ्याकडे जी माहिती आली ती पहिली मी यंत्रणांना पाठवली, ती मी दाते सरांना पाठवली, सीएम जे HM सुद्धा आहेत, गृहमंत्री आहेत त्यांना पाठवली आणि तेजस्वी सातपुते मॅम ज्या SITच्या हेड आहेत त्यांना पाठवली। आम्ही लढतो विषयांवर, फालतूचं राजकारण करत नाही आम्ही तुमच्यासारखं। मग काल बोलताना मी सिलेक्टिव्ह, तर मग मिलिंद नार्वेकरांचा नंबर आला, 8 कॉल आले, मागितले तुम्ही, मागणी केलीत त्यांच्या चौकशीची, काय बोलता तुम्ही अंधारेबाई? आणि जेव्हा बघावा तुमचा विषय काय, लढायचे कोणाविरुद्ध, खरातांविरुद्ध, मी नुसतं माझ्याकडे आलेली माहिती दिली तर लगेच वरखाली व्हायला लागल्या। दमानियाबाई अमुक, दमानियाबाई तमुक, दमानियाबाई तुम्ही हे नाही केलं, दमानियाबाई तुम्ही ते नाही केलं। खड्ड्यात जाऊ दे तुमचे सगळे विचार, तुमच्या खिशात ठेवा। एखाद्याच्या फोनचे सीडीआर अर्थात कॉल डिटेल्स रेकॉर्ड मिळवणं हा गुन्हा आहे आणि तो त्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती गदा आणण्याचा प्रकार आहे असं स्पष्ट मत निवृत्त पोलीस अधिकारी खुशाल चंद बाहेती यांनी मांडलंय। भारतीय तार कायदा कलम 25च्या नुसार तो गुन्हा आहे आणि याबद्दल संबंधिताला 3 वर्षांची शिक्षा होऊ शकते असंही त्यांनी सांगितलंय। इतकंच नाही तर मोबाईल कंपनी सुद्धा अशा सगळ्या प्रकारामध्ये दोषी असते। कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणतात, हा घटनेतील अनुच्छेद 21 प्रमाणे स्वातंत्र्याच्या अधिकारामध्ये मोडतो। त्यामुळे याला अनधिकृतपणे कोणालाही ते मिळवता येत नाही। अनधिकृतपणे सीडीआर मिळवणे हा कलम 25 भारतीय तार कायद्याचा गुन्हा आहे। याच्यामध्ये 3 वर्षापर्यंतची शिक्षा आहे। सीडीआर मिळाल्यानंतर त्याच्या गोपनीयतेचा भंग करणे हा सुद्धा गंभीर शिक्षा गुन्हा आहे। सीडीआर काढणे हा एखाद्याच्या व्यक्ती स्वातंत्र्यावर झाला आहे, त्यासाठी त्याच्याबद्दल खासगी प्रॉसिक्युशन आणि कॉम्पेन्सेशन मिळण्यासाठी पण याचिका दाखल करता येऊ शकते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.